सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। राम कृष्ण
हॅलो 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 धन्य धन्य ते शरीर, धन्य धन्य ते शरीर, नर लोभे तो नारायण। ऐशी चारी देवते समान मानी, ऐशी चारी दैवते समान मानी, शरण एका जनार्दनी। पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुकारा मस्तक ही पायावरी, मस्तक ही पायावरी।
ऐसा ज्यांचा एक विचारू. तुम्ही येथे जमलेले सर्व आप्तेष्ट, सर्व संत मंडळी, निमित्त आहे हरिभक्त परायण वैकुंठवासी लक्ष्मीबाई शांताराम भंडारी आईने संत श्रीपाद बाबा रामदास बाबा या संत मालिकेचा नाम मान्य केलेला. या आई म्हणजे विशेष भाग्यशाली, आणि या भाग्यशालीच्या आईच्या दिवशी आम्हाला येण्याचं भाग्य लाभलं. हरिभक्त परायण आपले एकनाथ बाबा यांनी सांगितलं की बाबा कार्यक्रमाला जायचं म्हटलं चालेल, आणि परेश शांताराम गळ्यात माल नसले म्हणून काय झालं, तर मालकऱ्यांपेक्षा दुसरा माणूस आईचा तेरावा करतो, त्या खर्चात आणखीन पुन्हा हा खर्च वास्तविक सहित तुम्हाला काही कमी पडणार नाही. मेरे लिए कुछ खर्च करके जो देख तेरे लिए मैं कुबेर का भांडार खोल दूंगा, तो मुझे नाहा का देणार आहे. माझ्यासाठी खर्च करून जर बघ, वास्तविक इथं वातावरण तसं नसताना सुद्धा तुम्ही कीर्तन ठेवलं. धन्य आहात तुम्ही. विधान विधान तुम्ही कर्जतला सुद्धा जागा घेतलेले, परत त्याच्यामध्ये यश हा लोळत येत असतो. कशामुळं? दानीवृत्तीमुळं. आणि अशी दानीवृत्तीमुळं भाऊ याला याच्या करता कुस आईची कुस हरिभक्त पर्यंत लक्ष्मीबाई यांची कुस पवित्र झाली. त्याच्यानंतर आशाताई संजय भांडे या पण ताई अखंड भेटत असतात बाजीमध्ये बाजी घ्यायला. जमुनाबाई अजय जमघरे, कृष्णाबाई विजय जामघरे, सुनीता भगवान माली, अनिता लक्ष्मण ऐनकर वा सुनबाई का माधुरी बलिराम भंडारी, भारती बलिराम भंडारी यांचा संपूर्ण घराणा, ज्याला आपण म्हणतो फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. सेटचं बंगलाच बघताना तुम्हाला समजून चुकला असेल की मंडप टाकायची गरजच नाही. म्हणजे यांच्या कॉलमला काय टाईल्स मारलेले, आतमध्ये काय असेल? विठाला विठाला माता पिता देव गुरु ऐसा ज्यांचा एक विचार. आई वडील देव आणि गुरु, बाकीचे दोन बाकी करायला त्याला काही एक कल्पना वाटत असेल, आम्ही ती पूर्ण करू शकतो, हरकत नाही. तुम्हाला अशी काही आठ नाही की माल घातली म्हणजे असाच ड्रेस घालून राहायचा, काय नाही काय नाही. तुम्ही जसा असाल तसा राहायचा. जसा आहे का आज कोणी आलं नाही आहे पण नाही बघा ना, साध्या ड्रेस मध्ये काय असं धोतरच लावायला पाहिजे असेल तशी भीती काढून टाकायची. एखादा बिझनेसमॅन असला
तो बघतोय सांगतात ते बरोबर आहे, योग्य आहे, परंतु यांच्याकडे जर माळ घातली तर त्याने भीती वाटते, पुन्हा यानं वस्तू स्वस्त्यात द्यावा लागेल, पुन्हा यांचा बडदास्त राखायला लागेल, त्याची ती पहिली भीती घालवायला लागते. तुमच्या दुकानात आम्ही आलो तर कधीच कमी नाही करायचं, या अटीवरती होत असाल तर. अनंत हलवायला सेट होत, त्या सेटला अनुग्रह देताना सांगितलं, म्हटलं कधीच कमी नाही करायचं, कधीच नाही. तुम्ही जे आहे त्या हिशोबात जजमेंट घेतात, आपलं बी जजमेंट घेतात. जे सांगतो हा दमदारपणे किती हरकत नाही आजही, कारण ज्या आईचं लेकरू, या बाबा ज्या आईचं लेकरू, कारण माता अशा अनेक होऊन गेलेल्या आहेत. कौशल्या माता, कैकेयी माता, किती मातांचे नाव सांगावा. नवे नवे या सृष्टीमध्ये भारत या देश माताने सजलम सफलम भरून निघालेला आहे. वडील, देव आणि गुरु, ऐसा ज्यांचा एक विचार. आई वडील जिवंत असताना नाही गोडी वाटत, त्यांचे कटकट वाटत, त्याचे मी चुकत नाही, सारखं तेच सांगतात, बस ध्यानाला बस ध्यानाला, वाच आणि पाठ ज्ञानेश्वर वाच, तेच तेच काय सांगतात. परंतु ते हिताच आहे, नाही हिताचं असल्यामुळे, या दादा या महाराज यायला, हे हिताचं असल्यामुळे आपल्या हिताचो असे जागता धन्य माता पिता. आपल्या हिताला जागृत राहायचं असेल महापुरुषांनो, संत सावरम बाबांनी ही भूमी सगळी पवित्र करून ठेवलेली, असा एकही गाव बाकी राहिलेला नाही. त्या पवित्र भूमीमध्ये या वारकऱ्याचा बीजारोपण केलेला आहे. वारकरी लोक पाहायला मिळतात ना मौली, त्या सावरम बाबांच्या मुळे, आणि त्या सावरम बाबांचा अनंत उपकार आहे, आणि त्यांच्याच पुण्याने आपण आधी दोघे मागे मागे हटायला लागलं, ते कसा व्हायचा, देवकुशाचा कसा आकार, सोन्याचा ना आकार, तो पुराण होण्यासाठी पुरा व्हावा लागला, पुरा शरण जाण्याकरता पूर्ण कृपा लागायला लागेल. पूर्ण कृपा कधी लागते, जर तुम्ही पूर्ण कृपेने आपण शरण जाऊ. आणि ही जी आजचा दिवस आहे, आईचा आ म्हणजे आत्मा, ही म्हणजे ईश्वर, या दोन्हींचा संगम आपण तुम्ही सर्वजण आईच्या कुशीतून जन्माला आलेले आहोत. आईच्या कुशीतून जन्माला आल्यानंतर आपलं हित व्हायला पाहिजे, आणि हित होण्यासाठी सद्गुरू शरण जायला पाहिजे. सद्गुरू शरण जाण्याकरता डोकं नीट चांगला व्यवस्थित ठेवा. डोकं हे कुठं पण नाही, मडकणे कोणाच्याही पायावर आपटून त्याचं हे करावं नाही. जो स्तोत्रीय ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू धर्मशास्त्रातला अस्खलित ज्ञान, ब्रह्मनिष्ठ म्हणजे कथा पोथ्या पुराण सांगून हसवून जेवण करून निघून जाईल त्याला एखाद्या आहे. तुम्ही तरी सावध व्हा, सावध व्हा. सावध नाही झालं तर अशीच कीर्तन ऐकायची, जेव्हा तरी निघता अशीच कीर्तन ऐकायची. सावध नको का व्हायला, सावध इथे आई झाल्या, आजच्या आई सावध झाली. अरे गावाला असून नाव केलं तेवढी सोपी गोष्ट नाही. विठाल विठाल इथल्या लोकांचा हार असतो पावसात, सगळा कालानुकूल जे पाहिजे ते तुम्ही रोज, आणि त्याच्यावरती सुद्धा या
तिलांजली दिली आणि प्रभूचं भजन डावरीच्या मंडळीने भरपूर खूप उपकार केला तुम्ही माऊली. कारण आम्ही तर इथपर्यंत येऊ शकलो नाही, पण बरेचशा घरामध्ये तुम्ही हे ब्रह्मनाम रोपण केलं. पण आता एक बहू राहिला त्याचा वारसा झाला तो पण आजच जर केला आता तरी पुढे अखंड महाराष्ट्राच्या बाहेर कर्नाटक असो गुजरात असो संपूर्ण भारतभर या मार्गाचा प्रचार चालू आहे. पण नेमकी काय चालू आहे की ते भगवत चिंतन नाम आहे. अख्खा भारतातील निवडून सगळं संप्रदाय पंथ ग्रंथ संत सगळेच आपल्याला वंदनीय पूजनीय आहे. परंतु तो हा जो जाप आहे नाही बेटा त्याला भेटण्यासाठी संतच लागतात आणि संत जे असतात सामान्य माणसाची समजूत अशी असते धोतर टोपी फेटा उपर्ण बांधलेला म्हणजे संतच आहे. चुकीची नाही, बरोबर आहे. असेलच असं काही सांगता येईल. मात्र त्याच्या तोंडातून जे वाक्य आहे जो शब्द जे चिंतन ते आपल्या हृदयात घुसला तर समजायचं काम बरोबर. हृदयात घुसण्याकरता त्याचा पिंड माता पिता देव गुरु आई वडील देव आणि गुरु यांना समान मानणारा पाहिजे. समान मानण्यासाठी त्याला या प्रांगणामध्ये यावं लागेल. कोणाला संतांच्या प्रांगणामध्ये यावं लागेल आणि संतांच्या प्रांगणामध्ये येण्याकरता अंतःकरण व्यवस्थित शुद्ध ठेवावं लागेल. व्यवस्थित आता तुमचं सगळ्यांचं अंतःकरण शुद्ध झालेलं आहे सर्वांचं. आणि त्या अंतःकरणामध्ये जे स्फुरण पावतं त्या अंतःकरणामध्ये स्फुरण पावते ते स्फुरण ओळखायला पाहिजे. बघा ना श्वास सगळ्यांचा चालू आहे ना. याच्यावरती सांगणारा पाहिजे, याच्यावरती नेणारा पाहिजे. चिंतना चिंताला छान मनाच्या मनाला मनाच्या मनाला चिंतना चिंताला छान मनाच्या मनाला चिंतना चिंताला छान मनाच्या मनाला चिंतना चिंताला छान मनाच्या मनाला
चिंता आदल्या पैकी पिढ्याचा त्याला गावठू गाईचा तूप लागतो. कुठलाच कीर्तनकार बोलत नाही, कुठलाच त्याला बोलणार बी नाही. तो का म्हणे ते पाहिजे आणि तो गावठू गाईचा तूप थापला. तुम्ही बऱ्यापैकी थापलेली मंडळी राहिलं, बाकी त्याने उकळून द्यायचा. ते ज्याला आतलं चिंतन चालू होतं ना, बाकीचे कीर्तन कसं योग असं सांगतो. अरे जे पोटात असतात ते जोडताना येणार. माता पिता देव गुरु, माता पिता देव. गॉड इज नथिंग. देवत्र सांगतात वास्तविक देवाशिवाय आहे का? देव आहे, देव आहे, देव आहे. देव आहे जो आला तो तेच सांगतो. बरोबर, हृदय मंदिरी शोधून हे बी बरोबर आहे, पण भेट कधी व्हायची? गोरक्षनाथाने ज्या वेळेला सत्संगतीमध्ये प्रश्न केला, प्रश्न करणारे गोरक्षनाथ सर्वात सुलभ काय आहे आणि सर्वात कठीण काय आहे? कोणी सांगितलं हवा, कोणी सांगितलं पृथ्वी, कोणी सांगितलं पाणी, कोणी सूर्य, कोणी काय सांगितलं. सगळ्यात जवळचा आपला या बाबा या. तर ती जी हवा, तो जो देव आहे, आणि त्या देवाला ओळखण्यासाठी केवढा भाऊ नटापटा करायला लागतो. कारण या त्या देवाला ओळखण्यासाठी एकच खटका, एकच लागतो. आणि तो सांगणारा पाहिजे, तो देणारा पाहिजे. सांगणारे भरपूर आहेत. अरे आज अनेक पंथ आहेत, अनेक संत, अनेक महंत आहेत, आम्हाला सगळेच वंदनीय आहे. पण त्याची ओळख करून देणारा, हाताला धरून सांगणार म्हणजे भाऊ. गोरक्षनाथाने सांगितलं सगळ्यात कठीण जवळ असून त्याची ओळख होत नाही. आणि त्याची ओळख संत श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, माने बाबा, सावळाराम बाबा या संत महापुरुषांनी सगळ्यांना त्याचं अनुकरण करून टाकलेलं, दिलेलं सगळ्यांना. असं कसं होत तसंच आहे. आणि त्याला त्याच्या करता त्या देवाची ओळख एकदम सोपी आहे रे. किती सोपी आहे. तृतीच्या वेळेला रामकृष्ण परमहंसांना विचारलं गेला, तुम्ही परमात्म्याला पाहिलाय का? आणि त्याच्याशिवाय आहे का? त्यावेळेला होता ना. आता काय झालंय? आता आज मी, आता मी. तुमची तयारी पाहिजे. तोंडावर मारू नको. स्थानिक लोकांना भीती तीच आहे. कायमचीच पण बोलल्यानंतर ती ठीक असेल. त्याच्यामुळे बाकी तुम्ही देणगी किती निघे तुमच्या बरोबर येतो, सगळं काही करतो, परंतु आमच्या तोंडावर मारून ज्या समजून चुकेल की
आपले मिस्टेक ऑफ फॅक्ट और मिस्टेक ऑफ लॉ ज्याला कळून चुकला का माणूस तो बरोबर आणि त्या मार्गाने गेलं का आपल्याला बरोबर मार्ग मिळत. आणि ज्याला आजचा जो अभंग आहे अभंगाचं पहिलं चरण काय बोलतात देव देव आणि गुरु यांच्यामध्ये जराही भेद करायचा नाही. महापुरुषांनो कधीच भेद नाही करायचा. यदा कदाचित वयोमानानुसार बोलणं चुकत असेल, एक एक शब्द 10 वेळा येत असेल आणि तरी सुद्धा मुलांनी क्षमा करणार. गेल्यानंतर राजाला दुनिया फोटोला हार घालत असाल चांगली गोष्ट, पण जास्त चांगली जिवंतपणे त्यांना बोलून सतवलं नाही. आता एवढी कीर्तन प्रवचन आहे, गुणगाल्यात माळ असून काय फायदा. एक जण व्याख्यान देत होता, देता देता वडिलांची आई वडिलांची पूजा आता 14 तारखेला तर व्याख्यान चांगलं जोरात चाललं होतं आणि त्याच महापुरुषाचा तिथे त्यांचं वडील राहिलं. हे काय नाही नुसताच बोलतो हा नुसताच बोलतो याचं काही सांगून ऐकू त्याचं ते खरं असेल का वडील बोललं ते खरं असेल तुम्हीच सांगा. एखादी धरली मासी म्हणजे जिवंत आहे की मी तुझ्या हातात आहे. जिवंत बोलावा तर तो लगेच मारशील आणि मेलेली बोलावा तर लगेच सोडशील. बोलत वाक्याला उत्तर देताना जरा अटेन्शन राहायचं. खरा तो कुठे बी गाडी म्हणू शकतो विठाल विठाल. आता गेल्यानंतर कीर्तन प्रवचन ठेवलं जातं. कशा करता असतात? पुण्यतिथी असतात, काहींची 20-30 वर्ष होतात, चांगली गोष्ट आहे. कशा करता असतात? लोकांनी बरं बोलावं म्हणून का आपल्या कमाईतून थोडा बहुत दानधर्म घडावं म्हणून हे बी बरोबर आहे. वास्तविक आपण जे उरलेले आहोत आता आपण काय अमरपत्ता घेऊन आलेल्या का मरणार नाही म्हणून सगळेच जाणार आहोत. परंतु आपल्या हातून जे भगवत चिंतन आहे, भगवत नामस्मरण आहे, जी आई वडिलांची सेवा आहे, गुरुची सेवा आहे, देवाची भगवंताची सेवा आहे, जिवंत असेपर्यंत देहातून घडावी. आणि महापुरुषांनी ते आपल्याला सांगून गेलेले आहेत. माता पिता देव गुरु, आई वडील देव आणि गुरु यांचा एक विचारू. हे सगळं एक आहे. आजही भगवत चिंतनामध्ये तुम्हाला ज्याला प्रबोधानंदाची स्वरूपाची ओळख सांगितली जाता ती स्वरूपाची ओळख ठसावली की ते बरोबर हृदयात सच्चिदानंद श्रीपाद बाबा बोलायचे सांगायचे भाऊ तुमच्या नाकातला आकाश प्रकाश वारा तुमच्या पुरता आहे का जगभर आहे? ते सांगायचं ज्याला कळलं ते बोलायचं जगभर आहे, ज्याला माहित नसेल ते बोलायचं आमच्या पुरताच आहे. बाबांनी गोटीवर नाही याच महापुरुषांनी कधी बोललं नाही की तुम्ही आमच्या गोटीला या. आम्ही त्या दिवशी युवराजाला आम्ही बोलत होतो की बाबा कधी बोललेलं नाही की गोठीला या आमचे. परंतु आता महापुरुषांनी असं करून ठेवलं न सांगता त्यांच्या गावाला त्यांच्या दिशेला निस्ता तिकडला कोरमुड विकणारा तो आलेला. कोरमुड विकायला कुठला रे म्हणतो गोठीचा. असं का म्हटलं ते कारण सद्गुरुनाथांच्या घरची ती वासं त्यांच्याच गावची ती कोरमुड त्यांच्याच गावचे का आमचा भाव आहे ना. आणि तो भाव
माऊलीने हरिपाठामध्ये सांगितले भाव बले देव म्हणल्या आणि खाता खाता तिथल्या तिथेच डोळ्यातून पाण्याचा धारा चालू कशामुळे सद्गुरुनाथांचा तो प्रसाद आणि असाच सद्गुरुनाथांचा प्रसाद तुमच्या आपल्या जीवनामध्ये यावा ठसावा प्रत्येकाच्या हृदयामध्ये ठसावा नुसतं कीर्तन ऐकून घालवायचं नाही आणि ज्याला वाटतं नुसते ऐकून घालवायची परीक्षेच्या आईचा 13वा आहे हरकत नाही तर 13मध्ये ती फुलं जसे आपण वेचून घ्यावी कुठे कमळ तळ्यामध्ये गेले वेचून घ्यावी तसे आपले आपण ती फुलं वेचून घ्यायची फुलं चांगलं तेवढं अवश्य घ्यायचं असतात आणि चांगलं जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत आपल्या जीवनाचा बेडा पार होत नाही जीवनाचा बेडा पार करायचा असेल तर काय होतं माहितीये का ज्या वेळेला आता सगळीकडे तीच भूक येते एकाच परमात्मा चिंतनाची नामाची वास्तविक गर्दी भरपूर आहे पण गर्दी कुठे आहे गर्दी असेल पण गर्दी पाहिजे असेल तर तो घेणारा पाहिजे घेणारा कधी तयार होतो घेणारा महापुरुषांनो ज्या वेळेला आपल्याला हळूहळू ढाले म्हणतात पिपिलिका मार्गाने जात असो आपण त्या झाडाच्या वरच्या फळापर्यंत मुंगीच्या मार्गाने जायचं चला असते हरिपाठ ज्ञानेश्वरी वाचना पंढरपूरची वारी करणं रोज आपण नाम जपायला बसणं रोज माळा जपणं बरोबर आहे आणि आई असं करत असताना आई वडिलांची सुद्धा सेवा करायला सांगितलेले असं करत असताना आणि जर आई वडिलांची सेवा नसेल करत तर एवढं करून सुद्धा 10,000 लिटरचा दूध पसावर मीठ टाकला तर अख्खी त्या 10 टनाचा दूध खराब होऊ शकतो म्हणून आई वडिलांची सेवा काही केलं सोडायची नाही एकदा काय झालं राघव चैतन्य या महाराज राघव चैतन्य ज्या वेळेला त्या गिरनार पर्वताच्या पायथ्याशी तिथेच त्यांचं स्थान होतं वडील यवनांची सेवा करायची आणि राघव चैतन्याने पाहिलं अलीकडे सगळीकडे नजर टाकली हे राघव चैतन्याने पाहिले की सगळे लोक आपल्या मुसलमानांची सेवा करतात माझे वडील पण तेच काम करतात मग आता आपण तसं करायचं नाही मग राघव चैतन्य गिरनार पर्वताच्या माथ्यावरती गेले माथ्यावरती गेल्यानंतर तिथे ध्यानाला बसल्यानंतर त्यांनी चिंतन चालू केलं दिगंबरा दिगंबरा
माझ्याकडे प्रकट होईना. मी ज्यांचा दावा करतो ते दैवत त्याला काही समजतं की नाही. महापुरुषांनो, आजही आता या क्षणी इथेच होता. विठाला विठाला दिशाला परमात्मा महापुरुषांनो तुमच्या आपल्या आता या क्षणी हृदयात आहे. समजत नाही ना, याला तो झपझपायला लागला. आणि मग या राघव चैतन्याने गिरनार पर्वताच्या माथ्यावर सांगितलं, आता देह ठेवायचा नाही, उडी घ्यायची आणि देहाला संपून टाकायचा. आपले सगळे विचार हा परमात्मा ओळखतो, सगळं चांगलं बरं वाईट सगळं, आणि उडी टाकायला जाणार. दृष्टांत कोणाचा सांगतो? जगद्गुरूंचे गुरूंचे गुरु तुकाराम बाबांचे गुरूंचे गुरु राघव चैतन्यांचा. आणि मग त्या वेळेला उडी टाकायला जाणार माझे गुरु दत्तात्रय ते प्रकटच झाले. हात धरतात. हात धरल्यानंतर बेटा काय करत असतो? मग तुम्ही भेटत नाही, मग मी देह कशाला ठेवायचा? मग त्याला सांगितलं, तो ओतूरच्या तिथे जंगलामध्ये जा आणि तिथे पुन्हा अनुष्ठान कर. वास्तविक गुरु दत्तात्रय सांगू शकत होते काही, परंतु त्यांना माहिती आहे की ज्याच्या हस्ते मारणार तेव्हाच त्याला त्याचं मत होत असेल. हनुमंतरायने कमरेत का उंचावरती कुंभकर्ण उचलला. इकडे सगळे वादळानं हुडोडी भरलेली होती आणि ती हुडोडी घालणे का कमरेत का उंचावला. आता ठरले आपल्या गड्याने होत आणि आपटो मारणार. इतक्यात पुन्हा मारुतीच्या मनामध्ये आला, हे अंतर्मन, बहिर्मन, तिसरा आहे दिव्य मन, अचूक बिनचूक VIP IMP परफेक्ट. त्याचं मरण माझ्या हस्ते नाहीये, मग रामाचे असते तसाच सोडून देतात. राम तिकडनं असतात, कनेक्शन एक असताना कनेक्शन एक असतात. तसा याला सांगितलं ओतूरच्या जंगलामध्ये जाणं, तिथे अनुष्ठान कर. ओतूरच्या जंगलामध्ये आले, कुठे गिरनार पर्वत आणि कुठे ओतूर. तिथे आल्यानंतर पुन्हा शिवलिंग बनवला. शिवलिंग बनवल्यानंतर रोज अभिषेक केला. पहिला दिवस, दुसरा दिवस, 7व्या दिवशी आहार विहार आचार विचार उच्चार निवंत शांत दांत एकांतामध्ये. कोणाचे घेण्याने देण्याने, कोणी चांगलं बोलावं म्हणून, कोणाला वाईट बोलावं म्हणून, कोणाला वाहवा करावी ही पण नाही, काहीच नाही, फक्त आणि फक्त परमात्माने मी. अशी त्यांची साधना चालू असताना पुन्हा तिथे त्यांना उद्वेग आला. राघव चैतन्याला हे एवढी पूजा करून बरं गुरु दत्तात्रयाने सांगितलेलं आहे. आणि मग त्या शिवपिंडीवरती दगड टाकण्यासाठी एक दगड उचलला. दगड उचलल्यानंतर 7 दिवसाचा उपवास, त्याच्यावरतीच डोकं त्यांचं ठेचाळलं गेलं. ठेचाळल्यानंतर त्यांना थोडीशी मूर्छा आल्यानंतर तिथेच व्यासदेव प्रकट झाले. व्यासदेव प्रकट झाल्यानंतर त्यांनी राघव चैतन्याला नाम आहे ना, हे बाहेर नटलेल्या लोकांकडून नाही मिळणार तुम्हाला, आतमध्ये नटलेला पाहिजे. त्याचा शब्द हृदयात घुसला का समजा बरोबर, त्याचा शब्द कर्णावरती पडला का आपल्याला, आणि ते आतमध्ये घुसल्यानंतर राघव चैतन्याला व्यासांनी हौस ब्रह्मा आणि मग नारद व्यास तो त्यांना जप रामकृष्णाने दिला असेल का? काय ऐकता काय ते? किती कीर्तन ऐकता, किती प्रवचन ऐकता, किती मंदिरामध्ये जाऊन या, किती सत्य खाल, किती पाऱ्या करणार, किती ग्रंथ वाचणार हिंदुस्थानातल्या या महाराज आता बाबा लोकांचा पाय उघडून जरी प्याला नाही वाटत, खरं ना वाटत. बरेच शेतजवळ आम्ही बाहेर गावी जातो ना,
यावेळेला काय सांगायचं, माली बाबा बोलायचं आणि बोललेले होते की तुमचा मुलगा दिसणार नाही. आज माझ्या सद्गुरूचा शब्द तोच खरा होतो, विठाल विठाल. व्यासांनी राघव चैतन्याला तोच जप दिला, तोच. आणि तो जप दिल्यानंतर राघव चैतन्यांचा श्वासोश्वास वाढला. जसा पार्वती मातेला भोलेनाथाने जप दिला. नीट ऐका राजा, ऐकून असा झटकून घालून देऊ नका. तुम्हाला या वरती झटकील लय ऐकली कीर्तन तरी तुमच्या डोक्यात आलं नाही. मग आणि तू जप दिल्यानंतर व्यासाने तिथल्या तिथंच सिव्हिल पॉवर, प्रतिभा, प्रज्ञा, स्मृती, स्फूर्ती, स्फुरण, स्मरण, मेघा, प्रगल्भता, ज्ञान, विज्ञान, तत्वज्ञान, आत्मज्ञान, बोध, प्रबोध, स्वरूपाचं परोक्ष, अपरोक्ष, दृढ परोक्ष, माल, विक्षेप, आवरण, सनासन, फुलीच नीट पाहिजे. दिलीप आर्याला प्रबोध देताना खरखर हात माझा फेकला होते ते बाबूजी भगवान सिंधियाने प्रबोध देताना हात फेकला ना ते भाऊ नीट. माझ्या गोकुळ भावाने ज्यावेळेला मालिश केल्या हाताची त्यावेळेला ठिकाणा आला विठाल. आपण बोलतो ना, प्रबोध करिता श्रम फार झाला, विसरू कसा मी गुरुपाद झाला. आणि महापुरुषांना त्यावेळेला राघव चैतन्यांना तो जो बोध भेटला, तोच बोध केशव चैतन्य दिला आणि तोच बोध तुकाराम बाबांनी दिला. तोच बोध जरा भी फरक नाही. आज मी विश्वातील सारे ग्रंथ असा वाटारून जरी बघितलं तरी हे बेंबीच्या पेटापासून नाक कसून कबूल करावं लागल. हेच सत्य, हेच सत्य. आणि ज्या हे परम सत्य समजून जाता, तुम्ही मी खरंच तुम्ही घरी बावडर गेली काय करायची. आपण सरस समजून रेंज मध्ये यायचं. याला मोरब्याचा घडा बोलूच नाही का, बोलावा का नाही वाटत लक्षात. मोरब्याचा घडा बोलावा. तसं आजही परमात्म्याची जी गोष्ट आहे ती गोष्ट समाजाला, देशाला, संस्कृतीला, माणसाला खरी गरज याची आहे. खरी गरज याची आहे. सामान्य माणसांना समजणार काय बोलत होत रे ते. इतके वर्ष आपण नाही बोलत नाही, हे असं कसं बोलतात याचं कारण आहे. यांना कोण तिरकी तुम्हाला वाटतं की सगळ्यांना सकळांची येते आया सकळांची येते हयातिका. एक जण भेटला होता, आम्हाला समज का बरं समज ना, आम्हाला टाइम नाही. ही गोष्ट खरी, तुला श्वास घ्यायला टाइम नाही. हे बुद्धी आहे ना, श्वास घेता येत इथं कोणी कोणचं गुरु नाही, कोणी चेला नाही, सापडा नाही, काही नाही, सगळे एकच आहे. गुरु आपले संत सावराम बाबा, गुरु आपले श्रीपाद बाबा, रामदास बाबा, गुरु आपले पांडुरंग परमात्मा आहे. आपला शास्त्र ज्ञानेश्वरी, आपला ग्रंथ गीता, आपला धर्म मानवता हाच धर्म आहे. बघा ना, अख्ख्या जगाला कोरोनाला वाचवण्याकरता पहिली वॅक्सिन कोण दिला? भारताने दिलेले. आणि या भारताला भारत माता की जय म्हणतात, माता म्हणतात. आणि भव्यतम देशामध्ये आपण राहत असलेला एवढा कोरोनाचा काळ होता, तरी सुद्धा सगळ्यांना व्यवस्थित वाचवलं. सगळ्यांना. आता तुमच्या समोर जे आता तुमच्या सगळ्यांचं जे शरीर आहे, आई वडिलांची सेवा करून सगळ्यांची माता
पिता देव गुरु ऐसा ज्यांचा एक विचारो. तुम्ही सगळ्यांना रेंज मध्ये बसवलं, सगळ्यांना, आणि त्या सगळ्यांची पूजा तुमच्या हातून घडतं. सगळ्यांची ध्यानाला बसला, सगळ्यांची पूजा केल्याचं श्रेय मिळतं. पण ध्यानाला बसलं पाहिजे. ते बसत असल्यानंतर अभंगाचं दुसऱ्या चरणातून सांगतात, धन्य शरीर नर नोहे तो ईश्वर. जो आई वडील देव गुरु यांची सेवा करणारा त्याच्या शरीराला धन्यता मानलेली आहे. नर नव्हे तो ईश्वर. तो माणूस नाही, तो ईश्वर म्हटले गेले. मग आई वडिलांची सेवा का करू नये? आणि आई वडिलांची सेवा करताना माझे अनुभव सांगतो महापुरुषांनो. ज्यावर ड्युटीवर आला 2-3 प्रकारचा खाऊ आणायचा आणि आईच्या समोर ठेवायचा. आणि आईचा जो पदार्थ खाल्ला घेतला दुसऱ्या दिवशी पुन्हा तो जास्त आणायचा. कशाला आणला? नाही असू द्या. फोटोला घालण्यापेक्षा नंतर महापुरुषांना फोटोला तर जिवंतपणे त्यांना देणार. मग ते असाच हात करून आशीर्वाद दिला अशी काही गरज नाही. आतून तृप्तीचा ठेकर त्यांचा आपल्या जिंदगीचा अखंड कल्याण होत असतो. आणि अखंड कल्याण झाल्यामुळे आपल्या जीवनात काहीच कमी पडत, काहीच नाही. म्हणजे पोपट पच्चे नाही सांगतात. वडिलांचा आशीर्वाद अखंड सरस्वती जिव्हाग्री वसतो. वडिलांचा आशीर्वाद, आईचा आशीर्वाद तुझ्याकडे कधी संकट न येऊ. आणि ती आपल्याला हे तारत राजा. आणि हे तारण कसं असतं? भजन करतो. दृष्टांत भजन करा. लेंगरेवाड्यावरून मागच्या महिन्यात आम्ही निघालो होतो. भाऊच्या घरी कार्यक्रम झाला आणि मध्यंतरी पुजारवाडीच्या माता भगिनी काही पुरुष आलेले होते. ते सांगत, बाबा चला आमच्याकडे. धबधबल्या डोळ्याने आम्हाला बोलतात, चला आमच्याकडे. माई आम्ही येऊ पुढच्या वेळेला. नाही चला ना. त्याचा हुंदका निघायचा, चला ना. आम्ही करायचो नाही आम्हाला पंढरपूर जायला लेट होईल. पण नियती अशी विचित्र असते. पुढे गेलो. प्रणव बेटा मुलगा होता आमचा. गाडीचा 120 चा स्पीड होता. आणि पुढच्या चाकाला भला मोठा तिथे होल पडला नाही. तिथल्या तिथे जाताना पुढे लगेच गाडीला पंक्चर झाली. दुसरी गाडी असती
तर काय झालं असतं परमात्म्याला आणि पुढच्या गाडीचा. म्हणून तो परमात्मा साधू संतांना कधीच डावलून जायचा नाही. आता गेलो होतो ना 3 वाजलं पण गेल्याशिवाय तिथे आम्ही राहिलो. मन कोणाचा दुखवायचा नाही. मन कारण धन्य धन्य ते शरीर, तुमचं शरीर धन्य. नर नव्हे तो ईश्वर. कधी आई वडील देव गुरु यांची सगळ्यांची सेवा करायची असेल तर एका झटक्यात. आई वडील तर निजधामाला गेले, देव तर कळत नाही. आणि मग गुरु तर समजत नाही. पण गुरु समजत नाही याचा अर्थ बिना मालेचा राहू नये. तुमच्या कार्यक्रमाला तेच बोलतात, इलाज नाही काय करायचं त्याला. परंतु एक गोष्ट खरी निश्चय एखाद्या एकच कधीतरी टिला लावून घ्यायचा. टिला आणि टिला लावून घेत असताना भगवंताचा नामस्मरणाचा टिला लावून घ्यायचा असतो. आणि तो नामस्मरण आपल्या हृदयात चालू बाहेर चालू पण आपल्या मुखाने नाही आला पाहिजे. पवित्र तो देह तुम्ही बसलेला ना आता तुमचा देह पवित्र. गळ्यात माल नाही कधी पवित्र झालं. आता एक श्रावणी सोमवार एक शिवरात्र करतो दुसरं काही तरी पण पवित्र होतं. कारण आपण या सत्संगतीला आलेला आहोत. या प्रभूच्या सत्संगतीमध्ये आणि या सत्संगतीमध्ये चित्ताने विचाराने सरकारी नाहून निघतो. आणि नाहून निघत असेल तर टाळी वाजवायला पाहिजे. आणि टाळी वाजवायची असेल आपण काय करायला लागेल. आई वडील देव गुरु हे एकत्र पूजेने फक्त एकानेच घडतात. नामचिंता नाही. कारण सगळे एका रेंज मध्ये येणार नाही. एका रेंज मध्ये येण्याकरता नामस्मरण चिंतन ना अजूनही कोणी घ्यायचं असेल नाम वरती गेल्यानंतर असतात रेंज. इकडं समजून घेतला तर किती गुरु केलं तरी चालतात. किती आपल्याला काय कोणाच्या जाऊन घरी थोडा पण दिवस काढायचा. चला बाबा तुम्ही जो सांगितला ना त्यांच्या घरी जाऊन राहायचं.
काहीच नाही, आहे तसाच आपण राहायचं, आहे तसाच आपण फक्त खाली उत्सव जपायचा. आणि उत्सव जपला का आपल्या हृदयामध्ये ती पवित्र भगवंताची किरण चालू राहतात. चारी दैवत समान मानी शरण एका जनार्दन. चारी दैवत समान, चारी दैवत समान मानण्याकरता आपली बुद्धी सर्व आला पाहिजे, सम्यक ज्ञान आला पाहिजे. सम्यक ज्ञान कधी येईल? प्रबोधानंतरचं जे भजन असतं किंवा ज्याला आपण ज्ञानोत्तर भक्ती म्हणतो, किंवा ते ज्ञान पचल्यानंतर, आणि ते ज्ञान पचल्यानंतर चेहरा बदल होतो, वाणीचा तेज बदलतो, स्पर्शाचा तेज बदलतो, नवे नवे त्यांची दृष्टी, जी दृष्टी आहे ना आपल्याकडे पाहण्याचा, करुणामय दृष्टी होत असते. आणि करुणामय दृष्टी झाली त्या जीवाची उखलन होत असते. कशी उखलन होत असते? बंधनापासून उखलल्या देताली मिठी आपण ज्या वेळेला शीलभंजन पर्वतावरती जनार्दन स्वामींनी पाहिलं, नाथ बाबा हा बेटा आहे, याला भक्तीचा छंद आहे आणि या सगळीकडे ईश्वरी पाहतो. जनार्दन स्वामींनी आपल्या शिष्याला ओळखता आला पाहिजे, शिष्याने गुरुला ओळखता आला पाहिजे. ज्याला गुरुजीकडे पाहत असाल तर तुम्ही चरणापासून ते डोक्यापर्यंत पाहत असता. विठाल मी बघून बोलतो, येतं का तुमच्या लक्षात? येत असेल तर तुमचं भाग्य. विठाल विठाल. मलन फकीरच्या वेशामध्ये शीलभंजन पर्वतावरती जनार्दन स्वामींना भेटायला गुरु दत्तात्रय आले आणि त्यांच्या जवळ जनार्दन स्वामी गेले. मलन फकीरच्या वेशामध्ये होते आणि त्या वेशामध्ये असताना काठीतून सोळीतून काय काढलं? कटोरा काढला. कटोरा काढल्यानंतर समोर त्यांच्या समोर एक पुत्री होती आणि जनार्दन स्वामींनी पुत्रीचा दूध काढला आणि मलन फकीरच्या वेशामध्ये बाबाने झोळीतून आणखी पुन्हा भाकरीचे तुकडे काढले. दोघांनी कोस्करले, त्याच्यामध्ये कोस्करल्यानंतर मेटक्या मारून खायला लागले. एकनाथ महाराज बघायला लागले, हे काय आहे? कुत्रीच्या दुधामध्ये आणि कुस्करून खातात. काहीतरीच वाटलं, काहीतरीच वाटल्यानंतर दोघांनी मनसोक्त तृप्त खाऊन झाले. खाऊन झाल्यानंतर तो कटोरा मागलेलाच होता. नाथांनी हातात धरला. हात लावल्या बरोबर इव्हिल अँड सिव्हिल पॉवर. आपण चिंपट लोक इव्हिल अँड सिव्हिल पॉवर म्हणतो. वास्तविक ये भगवान परमात्म्याची विशेष कृपा, शास्त्र कृपा, देव कृपा, संत कृपा, आत्मकृपा, परिस्थिती कृपा, या सगळ्यांच्या कृपा त्या करोट्यामध्ये घुमत होत्या. आणि आता त्यानंतर नाथ बाबांना गुंगी यायला लागली. गुंगी यायला लागल्यानंतर नाथ बाबांनी बरोबर त्यात निपटून घ्यायला घेतलं, खायला घेतलं. तोंडाला लावल्या बरोबर नाथ बाबांची अवस्था, ज्याला आपण प्रेतरूप झाला शरीराचा भाव, लक्षेला ठाव स्मशानीचा, आणि अशी अवस्था झाली.
अशी अवस्था झाल्यानंतर खाली कोसळले. गुरु दत्तात्रेयांना राहावं असं नाही वाटलं. आणि मग गुरु दत्तात्रेय तिथे आपला रूप प्रकट करतात आणि एकनाथ महाराजांना जागे करतात. जागे केल्यानंतर डोळे उघडतात. नाथबाबांनी डोळे उघडले. पाहता तरी गुरु दत्तात्रेय आणि कुत्रीच्या जागे ती कामधेनू माता आहे. आणि मग जनार्दन स्वामींना नाथ कोणी सांगितले? हे अवतारी पुरुष आहेत. जगाचे कल्याण करील, सर्वांना सन्मार्गाला लावील. सगळेच सण करतात पण तसं नाही करत जसं माझा संत श्रीपाद बाबा रामदेव बाबा सावळाराम बाबा करत होते तसे. विठाल डोक्याला गुरु दत्तात्रेय ठेवू शकत होते. आणि सांगितलं नाही सिस्टीम मध्ये जायचं. सिस्टीम मध्ये कळलं अनुग्रह, दुसरा प्रभाव, तिसरी स्वरूपाची ओळख, नंतर मग परोक्ष अपरोक्ष दृढ अपरोक्ष मल विक्षेपात पुढे लय तणातण भारी. आपण सोबत थांबलं. पुढच्या महिन्यात काय येते? एक एक महिना एक एक दिवस चाललेला आहे. आणि या चौघाने एका रेंज मध्ये आणायचं. माझ्या नाथाने चौघाने एकत्र आणलं. चारी दैवत समान माने, चारी दैवत समान माने, चारी दैवत समान माने, चारी दैवत आपल्या सर्वांच्या भगवंताची सेवा करू. या कोरोना पिरियड मध्ये गेली वर्षभर आपण एकत्र येऊ शकत नव्हतो. इच्छा असून तरी सुद्धा भगवंतानी आपल्याला सही सलामत व्यवस्थित ठेवलं. आपल्याला कुठेही धोका लागून गेला कुठंच नाही. आता जे कॅमेरामॅन आहेत यशवंत शेख कराले, वास्तविक यांचा अखंड महाराष्ट्रभर गाडी कॅमेरा भावना ट्रॅव्हल्सचे मालक आहेत ते. आणि शिवाय म्हणजे याच्याकरता ईश्वरी कार्याकरता अखंड 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 ते असतात. खरोखरच दादा तुमच्या कार्याला तुमच्या दानाला भगवान परमात्म्याचा गुरु माऊलीचा सगळ्यांचा अखंड आशीर्वाद आहे आणि तुम्हाला अखंड सद्बुद्धी लाभो. तसेच आम्ही कोटीला जाताना आम्ही बोललो होतो, युवराज दादा रिटायर झाला, आम्ही रिटायर झालो, शिर्के दादा तुम्ही कधी रिटायर होणार? कारण दुकानाच्या कामातून रिटायर होत तर कमीत कमी कार्यक्रमाला तरी कमी वेळात वेळ करून. शालिक बाबा सुद्धा आले. पुन्हा परत आमचे गजानन महाराज, हो नाव काय, संतोष महाराज. आणि हे तर प्रश्नच नाही. आणि आता तुम्हाला आमंत्रण 1 तारखेचं सुद्धा आहे. पण आता तुम्ही आला सकाळी गावात प्रयत्न करून दशरथ केने खरोखरच एवढं गायन उत्तम आहे त्यांचं की त्या गायनामध्ये मंत्रमुक्त होऊन जात असतात. कीर्तनाला गायनाची साथ असली विशेष राहतं. अनिल गायकवाड या पण दादा नको बोलतात. अखंड महाराष्ट्रावर तुम्ही जर्दी असतात. दुसरं पुढं
महागडे हो हो पण आपल्याला स्वस्त झाले ते कार्यक्रमाला आले म्हणजे स्वस्त झाले. सुनील महाराज वामन बाबा हे तर कुठंच पाकिटही घेत नाही आणि म्हणजे माझं तोंड कमी पडतं भूतासारखं येतात नुसतं फोन जायची खोटी बाबा हजर भगवान परमात्मा अखंड कृपा करतो. दुसरं आमचे अधिकारी महाराज आणि हे सुद्धा बोलल्याप्रमाणे येतात. आमचे PSI साहेब कोणी बोलणार नाही पोलीस इन्स्पेक्टर महाजन साहेब परंतु ते सुद्धा साध्या ड्रेस मध्ये आज कुठे येतात महाराष्ट्रातही सुद्धा. आणि दत्ता दुकानदार असून सुद्धा बरं झालं वेळात वेळ काढून आला. आणि एकनाथ बाबा तर काय प्रश्नच नाही आमचं 2 महिने करी एक बाबा आजारी आणि एकनाथ बाबा हे सुद्धा म्हणजे कार्यक्रमच त्याने लावलेला सुंदर. नितेश महाराज तुम्ही बोलल्याप्रमाणे आला आमच्या अगोदर येऊन थांबला विशेष कारण 13वाचा कार्यक्रम आहे. माणसं वेळ काढून आल्यासात 12 वाजून गेला तर तो महाराज बरोबर 12च्या अगोदर ओरडला म्हणजे महाराज बरोबर काय जास्त सांगून कोणी काय संन्यास घेणार नाही. चला बाबा आता कीर्तन ऐकला चला मी संन्यास घेतो का मग सिना ताण्यात बसायच्या नाही. आणि आमची एक बरेच सेट आहे ओरिजिनल सेट आहे नुसतं सेट नाही कारण वास्तविक यांनी लक्ष्मीबाई शांताराम भंडारी यांच्या नावाने 10,110 रुपये म्हणजे एवढी देणगी दिली. टाळ्यामध्ये बघा यांच्या नावाने वा 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 वा. अशा सेटचा मला तरी वाटतं बरेच सेट तुम्ही जर आळंदीला आलात नुसतं खाली तुमचं तोंड दाखवा बस तिथे काही कोणी माल नाही घालणार तिथे पण आला तर तुमचा तिथे नाही तुमच्या आईचा सुद्धा विशेष सत्कार होईल. ज्याला कल्याणचा महावैष्णव मेळावा होईल तर मला तरी वाटतं तुमच्या आईचा फोटो तुम्ही अवश्य द्यावा. संपूर्ण महाराष्ट्रावर तो फिरेल आणि जेव्हा पाहिल तेव्हा बटन दाबाल तेव्हा तुमच्या आईचा फोटो बघू शकणार. आणि तुम्ही जर तिथे देणगी द्या असं माझं मत नाही तुमची जशी इच्छा आम्ही मागत नाही. मांग के ने मिले मोती बिना मांग के मिले तुम्हीच बोला. आणि परेश शांताराम मडवी यांनी खरोखरच आईचा 13व्याचा विशेष काम केलं. नर नवी तो ईश्वर चारी दैवत समान मानी शरण एका जनार्दनी. खरंच तुम्ही सर्वजण महापुरुष आला कार्यक्रमाला शोभा आहे. अशी शोभा 1 तारखेला सुद्धा चालेल ना दिलीप भाऊ 1 तारखेला शाळेजवळ याचा सर्वांनी सकाळी 10 ते 12 या तुमच्या सगळ्यांचा आदर सत्कार होईलच. भगिनी वर्गाने शांत चित्ताने ऐकलं. आपण आता एक काम करू 2 मिनिटं आईला श्रद्धांजली वाहू आणि मग जय बाबा 2 मिनिटं स्तब्ध राहा. कुंडली कवचे पंढरीनाथ भगवान की मौनी ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर माली महाराज आले मृदुंगाचार्य आपले दुसरे मृदुंगाचार्य आले आणि
पंढरीचा वारकरी वारी पुढे हरी संत संग सर्वकाळ अखंड प्रेमाचा खडू चंद्रभागे साधक मागे हिला अकल्पायुष्य व्हावे तया मुळा माझ्या सगळा विचाराचा कल्पनेची बाधा ही संत मंडळी अहंकाराचा वाहन राजसा कल्पनेची बाधा हो सगळं